सो हे गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललो बारवी डॅमला. आधी चाललो आकाशला पिक करायला, कारण की खूप दिवस झाले भाईला भेटलो नाही. बिकॉज त्याने घर शिफ्ट केलं आपल्या भावाने. अरे का पाठी मग का लवड्या घुसवशील आता भाई. अरे काय बोलू यार. ब्लॉग सुरू केला नाही की लोक अशी येडे चाले करतात की शिव्या द्यावंच लागतात. डायरेक्ट निघतात शिव्या. विचार करतो एक ब्लॉग असा पण टाकेल विदाऊट शिव्याचा, पण होतच नाही. नुसतं शिव्या निघतात तोंडाकडनं. तोंडाकडनं आईला काय बोलतो मलाच नाही कळत. काय ब्लॉगर बनणार ना काय नाही, मी काय माहिती काय. खैर, थोडंफार ऍडजस्ट करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा. इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा. अजून युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आता चाललो आपण आकाशला घ्यायला. त्याला आधी ते बदलावर कात्रपडणं उचलू, मग त्याच्यानंतर चालू पुढचा ब्लॉग. मग तिकडनं डायरेक्ट बारवी डॅमला. तर तो हिडन प्लेस आहे बारवी डॅमची, तर तिकडं जाऊ आपण. बघू, एक्सप्लोर करू की रिअल मध्ये कसा दिसतो यार. खूप दिवस झाले विचार करत होतो इव्हनिंगला जाईल जाईल जाईल. तर आज शेवटी प्लॅन बनला, तर आता चाललोय. आकाश भाईला फोन केला तर आकाश भाई डायरेक्ट बोलतो हा भाई चल करत. हा, आता चला. आता आपण जस्ट पोहोचलो. जाऊ काकाला थांबायचं पण सिग्नल नाही देणार. आता जर का 2 ते 3 मध्ये नाही आला ना आकाश आपला, खरं आल्यानंतर लय शिव्या घालेल त्याला. आई सवाराला कॉलच करावा लागेल. तर गाईस जरा थांबा, आकाशला आपला कॉल करतो, मग पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू पुढं. ओके. हो ना, आपण आकाश भाईला घ्यायला आलतो. आणि बघा यार, भाई तर काय करतो. आम्हाला आम्हाला जायचं होतं ब्लॉग शूट करायला. भाईला भूक लागली. भाऊ किती भूक लागली तुला? भूक लागली. हो बघा. अरे भाऊ, आपला ब्लॉग सुटून जाईल रे. सनसेट व्ह्यू सुटून जाईल. हा ना. अरे भाई तिकडेच जायचं रे तुला. थांब तुला इंस्टाग्राममध्ये आता दाखवतो. अरे किती जन्मापासून होतं रे असंच उपाशी. बिचारा गरीब. मम्मी मम्मी आहे सामने, नाही तर बोलतात अच्छा खासा. हां हां. तर गाईस आता पुढचा ब्लॉग आपण निघताना शूट करू. जर का हा लेट झाला याला निघायला, तर योग गेला माझ्या हातातून. तर गाईस आकाश भाईच्या मेहरबानीने फायनली निघालो घरातनं. साला मम्मीला सांगितलं कचोरी आणायला. भोसडीचा हावरा. नीट दरवाजा ओपन कर रे. हा चल ना. इच्छा. चल भाऊ, आता आपले येडे चाले चालू करू बस. अरे पुढे घे नाही, बंद करावं लागेल. अच्छा हा भाई, वॉचमॅनची ड्युटी पण एक इथे बंद करावं आपल्या लागतंय. भावाने हे केली, निभावली. घे चल. चला. तर काय, आता आपण चाललो आहोत बारवी डॅमला. कुठे जायचं आकाश भाई? चला. तर आपण आता आपली बकचोदी करत करत चालू. तर काय काय बोलतो. कचोरी कशी होती? कचोरी तर मस्त होती. भोसडीच्या तू एवढा लेट केला. आता बघ सनसेट अर्धा तर होतच आलाय, तर पण तरी पण आपल्या अंगात एवढी मस्ती की चलू आपण. मला तर वाटतं रात्र होईल आपल्याला जायला. हा, रात्र नाही होणार तेवढं पण हे नाही भाई. सनसेट निघून जाईल. हा निघून दे, बघू चल. जे होईल ते होईल. जेवढा ब्लॉग होईल तेवढा ब्लॉग होईल. नाही झाला तर भोसडेच गेला. आपल्याला ना पावसाळ्यामध्ये जायचंय तिथे, इथं तिथं ब्लॉग वगैरे शूट करायला. चला बघू कोण आहे रे. आई सवाडा. कोणीतरी आपल्याला आवाज दिला पण माहिती नाही कोण होता यार. फॅन बिन असेल रे तो तुझा. घंटा आत्ता आत्ता चालू केलं का घंटा फॅन असेल. चालेल, इकडे एक जण फॉलो करतात तर 2 जण अनफॉलो करतात इकडं. आपण जेव्हा हे घेऊ ना आकाश कॅमेरा, त्या टायमाला माईक पण घ्यावा लागेल, कारण की हा माईक आहे ना जास्तीत जास्त 40 मिनिट्स चालतो फक्त. 40 मिनिट. हा मग आपला टाइम टाइम होईल. हा तेच तर कोणतं पडेल हे? अरे बघू चल जिथपर्यंत. तर गाईस पुढचा ब्लॉग डायरेक्ट आपण बारवी डॅमच्या रस्त्यावर कंटिन्यू करू. तर चला गाईस,
आपण डायरेक्ट आता थोडं साईडला घेतो गाडी आधी, नाही तर माईकची चार्जिंग डायरेक्ट उतरेल, तर आम्ही लोक आमचे माईक ऑफ करतो डायरेक्ट आता बारबी डॅमच्या रस्त्याला घेऊन. मगच ब्लॉग आपण पुढचा कंटिन्यू करू. तर स्टे ट्यून गाईस, पुढच्या ब्लॉग मध्ये आपण भेटू. ओके, आय मीन पुढचा ब्लॉग डायरेक्ट बारबी डॅमच्या रस्त्यावर कंटिन्यू करू. अगं भूतनीच्या तू पण तर काय बोल. अरे काय नाही, पुढचा ब्लॉग नको बोललो, हा ब्लॉग कंटिन्यू करू आपण. मग पुढचा ब्लॉग तिकडे कंटिन्यू करू, तेच असतं ना. ठीक आहे चालेल. आईला यार झळ मित्र आपले, नो प्रॉब्लेम गाईस. पुढचा ब्लॉग डायरेक्ट आपण बारबी डॅमच्या रस्त्यावर कंटिन्यू करू. तर स्टे ट्यून गाईस. आता पुढचा ब्लॉग आपण इकडनं कंटिन्यू केलाय. तर चाललो आहोत आता आपण. काय बोलतो भाऊ? आप्पाची आप्पाची? आप्पाची गाडी आहे ती. कोणाच्या आप्पाची आहे? अरे नाव आहे गाडीचं आप्पाची. अबे आप्पाची ना, अपाची आहे ती. मी आप्पाची बोलते ना भाई. हा आपल्या आप्पाची ती अपाची आहे ना. आई जवली लोक बोलत असतील काय यार झवेत, काय बोलताय? एक दिवशी तर चालू आपण आता काय करू शकतो अजून. आईला आपल्याला घ्यायची बाईक. चला बघू. आईचा ना आज एवढे गाड्या इकडे कसे काय रे? आईला. मानसिकता होऊ ना बे. मानसिकता आईला. जर गर्लफ्रेंड नसेल भेटत असेल तर त्याची काय आहे का काय दवाई वगैरे? आपण तर सिंगल आहे, आपण काय करायचं आता? मग त्याच्यासाठी सिंगल लोकांसाठीच बोलतो तर. अंकल शॉप. मला स्वतःला ना कळते मी कुठून कशी कशी टाकली. मला असं वाटलं आता मला तर आपल्या भावावर फुल विश्वास आहे, कसं पण टाक गाडी. हा मला माहिती आहे पाडणार तर नाही. तर काहीच चुकून पण जर कधी याला पाडलं ना आई जवळ लई शिव्या घालेल मला. हा तर भाऊ काय बोलत लई भरोसा आहे माझ्यावरती. हा भाऊ असंच भरोसा ठेवा माझ्यावरती. बड़ा हरामी हो बेटा. भरोसा आहे तुझ्यावरती. हा बस अजून काय पाहिजे आपल्याला. आपल्या भावाला आपल्यावरती फुल भरोसा आहे. फर्स्ट टाइम आलो तिकडे नाही का, म्हणजे पहिले हा इकडे माशा पकडत आलो मी. इकडे मासे तर काही भेटले नाही. फक्त जाळ्या भेटले, जाळ्या जे टाकले होते पाण्यामध्ये. फुकटचे 350 रुपये केले. जाळ्या आणायला गेलतो. आईला. आणि जाऊन आलो आम्ही सागावला. हा ना भोसडीच्या तुम्ही लोकांनी फोन नाही केला ना एकदा पण भावाला तुमच्या. आता बोललो आता भाऊ हा भाऊ का कोणासोबत? आयटम सोबत. भोसडीचा आहे का आयटम? आहे का? लावड्यानं डायरेक्ट बोला ना, घेऊन नाही जायचं तुम्हा लोकांना. साला काय पण आरोप लावतात बिचाऱ्यावरती. आयटम आहे बोलतात. आयटम असले असते तर भोसडी आता असं आरामात फिरलो असतो. अरे चल. दुसऱ्या गोष्टी विमान काय विमान चाललंय बघ. मग का वरती का मच्छर चालतील भोसडीच्या? विमान चालल्यावर बोलतो. अरे आता त्या विमानामध्ये कोण बसला असेल? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. भावा ब्लॉग चालू आहे उगाच शिव्या खाऊ नको, खरं बोलतोय रे. गाईस याला शिव्या खायची लई इच्छा आहे वाटतं. कोण आहेत? मामा. का बोलतोय? हे बघ दिसत नाही तुला? अरे जात एवढ्या ऐकलं तर हाणतील ना. मामा आता सध्या मामी सोबत बिझी वाटतं फोन. फक्त मामा हा ब्लॉग बघत असेल तर प्लीज शिव्या घरी नका येऊ. हा रागवू ना. रागवू नका. अरे येईल ना रे घरी डीपी वाल्यांना घेऊन उचलायला. आपण मी तर सांग हा तू तर काय काय नाही. हा येतो डायरेक्ट बोलीन. मी तर होतोच नाही. बाईक यार जवळ चालवत होता म्हणजे मी. टेन्शन नको घे, सगळं रेकॉर्ड होतंय. हा उद्या की रेकॉर्ड. हा भाऊ बघ फॉर्च्युनर. घेऊ काही वर्ष थांब जरा. तुझ्या भावाकडे पण असेल मग. आय मीन दोघांकडे असेल आपल्या. फॉर्च्युनर काय दहेज मध्ये घेऊ. चल युपीची कोणती तरी बायको बिको बघू. घरच्यांना बघू, बोलू की तिकडनं तिथल्या मुली बघा, अरेंज मॅरेज करू. त्या चायला फॉर्च्युनर काय डायरेक्ट जामीन बिमीन भेटेल. दहेज आपल्याला दोन सायकल पण नाही देणार राहतो. अबे लावड्या एवढं पण खरं नको बोलू ना रे. आईचं. फॉर्च्युनर आमची गोष्ट आहे.
Porsche. अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है आई शपथ काय जा डायरेक्ट तोंडावरती डायरेक्ट बोलून टाकतो एवढं पण भाई. कधी ब्लॉग शूट करत असलो ना आपण कधी पण एवढं खरं नाही बोलायचं रे. मी कधी खोटं बोलत नाही भाऊ, पण एक दिवशी घेऊ नक्की आई स्वतःच्या महिन्यात. स्वतःच्या मेहनतीने घ्यायची रे ब्लॉग साठी काहीतरी येडी चालूच होत होतं पण तू आहे जेवढा पर्सनल चाललाय भोसडीच्या. तुला वाईट मार्गातून चुप रे तुमच्यासोबत जेव्हापासून आला वाईट मार्गावरतीच चालतं जो आय मीन जो मार्ग निवडतो तो वाईट होऊन जातोय माहित नाही कसं. वाईट मार्गावरती नाही चालत भोसडीच्या अन्नो. सर क्रिकेट खेळून जाऊ. भेटला कॉन्टेंट भेटला भाई असंच वाटतं मला क्या तर. रे भिकमंग्या चला बघू क्या देख रहा है हम्म. हा, हे बघ. मोठ्या गाड्या येतात ना इकडून, हा ना. त्याच्यामुळे ट्रॅफिक होते. रस्ता पण छोटा आहे. ते ठीक आहे रे ती ताई आपल्याला बघून स्माइल का देत होती रे. तुझी फॅन असेल ती. माझ्या अबे नको रे भाई नको जळू अजूनपर्यंत नाही झाला तुझा भाऊ तेवढा सुपर हिट वगैरे काय आय मीन तेवढे फॉलोअर्स नाही तुझ्या. माझे ब्लॉग बघून जर का छान होणार तर काय प्लीज प्लीज हा तुम्ही हे व्हिडिओ माझ्या अकाउंटवरती बघत असाल तर प्लीज फॉलो करा इंस्टाग्राम वरती युट्यूब वरती सबस्क्राईब करा. आता किती फॉलोअर्स आहेत तुझे? आता 98 काहीतरी आहे समथिंग. 98. हा 98. एक दिवशी त्याच्यावरती के पण होईल. अरे भाऊ बस काय दिवस आहे. होईल होईल फक्त आपल्या भावांचा सपोर्ट पाहिजे आपल्याला थोडा त्याच्यानंतर नक्कीच होईल. आपले 1 लाख झाले ना रे. हा हे बघ मी तर आता पण हे बघ माझे जे फॉलोअर्स आहे ना इंस्टाग्राम वरती 50K कम्प्लीट झाले ना तर मी फ्रान्सला आपला एक प्रॉमिस करतो की ड्यूक 390 डायरेक्ट 1 महिन्यानंतर मग घेऊन टाकेन आपण. तसं 50K आपले कम्प्लीट झाले फॉलोअर्स तसंच. आणि आज जर युट्यूब वरती 1 लाख तर मी काम सोडून टाकेल मग याच्यामध्ये युट्यूब मध्येच टाकून जाईल मग. आणि जर 1 लाख राहिले ना हा तर कुठं जरी आपण मोठी ट्रिप हे करू नाही का? हा तर ट्रिप एक प्लॅन करू कुठं तरी बघ गोवा नाही तर मनालीला ते पण बाईकने स्वतःच्या बाईकने आपल्या. हा बाईक. हा आई दीदी मुळगाव. मुळगावचा इथला वडापाव फेमस आहे पण कोणत्या इथलं तेच ना माहिती आपल्याला. हा. चल काय ना काय जर का तुम्ही कोण बदलापूर वरनं बघत असाल हा ब्लॉग. हा काय बोलतो भाऊ. बोललोय तर बारवड समोर बघाय तो बारवड आहे. आपला भाऊ. आता चाललो आपण. आई रस्ता बघा. कोणाला पण यायचं असेल संडेला मी अवेलेबल असतो बिकॉज आता दुसऱ्या दिवशी मी कामाला जात असतो तर संडेला तुमच्या भावाला टाईम असतो त्याला पण टाईम असतो तिला पण टाईम असतो नाही यायला तुमचा भाऊ आहे तुमच्यासोबत. बघा इथं मोर पण आहे. बघा इथं मोर दिसतो. मोर. आता बघा आता मोर आहे, बिबटे आहे. गाडी एक आणि यो, बघा यो रॉकेट भैया. गाडी आपल्याला इथंच लावा लागेल. कुठं आपल्याला खाली जायचं रे भाई? हा खाली जायचं रे.
चल, का चल, नाही चल. जायला जाऊ शकत? जाऊ शकतो ना, कसं नाही जाऊ शकत? काय आहे, सगळं आहे आपल्याकडे, कसं नाही जाऊ शकत? अरे भाई डूब बघ. हो माहिती. कुठे घेते गाडी उतर नाही. भाई, भाईचा लुक बघ एकदम रंडी दिघे. येतं का नाही रे घेर कमी करायला? चला तर गाईस बघा हा स्पॉट इकडं. आम्ही लोक आलो तर आहे, पण आता वरती जातात आमची गाड फाटून दरवाजा होणार आहे, कारण की खूप वरती आहे. आम्ही लोक आता चल रे भाऊ, आता काय करतो इकडे, काय हाती उतरवशील? चला चाललो आहोत आपण. तर आकाश भाऊ आता वरती जाताना काय करायचं? अरे चल बाबा पहिले पडवलं गेला तर तू आहे ना वाचवायला आईच सावली. मला येतं पावता गाय चिवत्या बनवतो आपल्याला, आई झाडाला नीट पावता येतं. तुझ्या हाताला आता आहे. तर गाईज तुम्हाला आपण चुकीच्या जागा, आपल्याला तिकडं जायचं पाहिजे होता. आम्हाला जायचं होतं तिकडं, पण आम्ही आमच्या गाण मस्तीने आलो इथं, जिकडं काहीच नाही दाखवायला, नीट दाखवण्यासारखं काहीच नाही. आता हे दाखवायला एवढं चांगलं आहे, तिकडे चल चांगलं आहे, बट सनसेट तर कुठं जायचं? इकडे. चला आकाश भाऊच्या भरोश्यावरती आता आपण चाललो तर आहोत. तो बोलतात ना भाई, दोस्तों ने बताया हुए रास्ते पे जाओगे तो बर्बाद हो जाओगे, बर्बादी पे रहा. गाइस आकाश, ये बर्बादी का रास्ता यही है? नाही फिर कामयाबी काय? ये कामयाबी कहाँ पर दिख रही भाई कामयाबी? अरे तर गाईस एकदा व्ह्यू तरी चेक करा. आपल्याला जायचं होतं तिकडं जायला पाहिजे होतं. आता नेक्स्ट ब्लॉग आहे ना, तिकडं जाऊन करू आपण, तेव्हा बघू. तर गाईस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की, जर इंस्टाग्रामवरती बघत असाल तर फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. कमेंट पण करा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कसा नाही. आणि जर यूट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब, शेअर, बेल अकाउंट नक्की प्रेस करा. तर स्टे ट्यून गाईस. चला बाय बाय.